तृणमूल काँग्रेसनं काँग्रेसमध्ये विलीन व्हावं या सोनिया गांधींच्या ममतांना ऑफरनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी देखील चर्चांना उधाण आलं होतं। मात्र भविष्यात पक्षाची दिशा काय असावी यावरती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये सध्या दोन मतप्रवाह असल्याचं दिसून येत आहे। पक्षातील एका गटाकडून सध्याची पक्षाची परिस्थिती पाहता काँग्रेसमध्ये विलीन व्हावं अशी आग्रही भूमिका मांडण्यात आली आहे, अशी सूत्रांची माहिती आहे। तर पक्षामधील दुसऱ्या गटाची एनडीए सोबत जाण्याची भूमिका असल्याचं समजतंय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांचा संख्येची ताकद पाहता एनडीएमध्ये घटक पक्ष म्हणून संधी मिळत असल्यास त्याचा विचार व्हावा अशी भूमिका मांडण्यात आली आहे, अशी सूत्रांची माहिती आहे। तर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून देखील दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्यानंतर एनडीए सोबत कायम राहण्याचा विचार होता। अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एक होण्याचा विचार मागे पडला असला तरी एनडीएमध्ये जाण्यामध्ये अडचण नसावी अशी भूमिका मांडण्यात येते। सध्या पक्ष विरोधी पक्षामध्ये असल्यामुळे राज्यातील केंद्रातील मतदारसंघाची कामं करताना अडचणी येत असल्याची नेत्यांची भावना असल्यामुळे एनडीए सोबत जाण्याचा आग्रह सुरू असल्याचं समजतंय। तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये ही दोन मतप्रवाह सध्या असल्याचं दिसून येत आहे। एनडीएमध्ये जाण्यामध्ये अडचण नसावी अशी भूमिका एका गटाकडून मांडण्यात येते। तर सध्या पक्ष विरोधी पक्षामध्ये असल्यामुळे राज्यातील केंद्रातील मतदारसंघाची जी कामं आहेत ती करताना अडचणी येत आहेत आणि त्यामुळे या नेत्यांची भावना आहे की एनडीए सोबत जाण्याचा आमचा आग्रह आहे असं सूत्रांकडून सध्या माहिती कळतेय। त्यामुळे दोन असे मतप्रवाह सध्या शरदचंद्र पवार पक्षामध्ये असल्याची सूत्रांची माहिती आहे। पक्षातील दुसऱ्या गटाची एनडीए सोबत जाण्याची भूमिका असल्याचं समजतंय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांचा संख्येची जर ताकद आपण पाहिली तर एनडीएमध्ये घटक पक्ष म्हणून संधी मिळत असल्यास त्याचा विचार व्हावा अशी भूमिका सध्या एका गटाकडून मांडण्यात येते। अनेक जण काँग्रेसमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांच्याशी हायकमांडशी चर्चा सुरू आहे आणि मला वाटतं की मोठ्या प्रमाणामध्ये जे सेक्युलर विचाराचे आहेत, फुले शाहू, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची जी मंडळी आहे ती नक्की काँग्रेसमध्ये येईल आणि त्यांच्याबरोबरचा संवाद हायकमांडबरोबर सुरू झालेला आहे अशी माझी माहिती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।